नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी सौ अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण डॉक्टर केली यांच्या विल पॉवर इन्स्टिंक्ट या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. या पुस्तकात लेखिकेने आपल्याला विल पॉवर म्हणजेच इच्छाशक्तीबद्दल सांगितलं आहे. इच्छाशक्तीचा आपल्या आयुष्यात काय रोल आहे, ही गोष्ट आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे, आपल्यात विल पॉवर कुठून येते, विल पॉवर कशी काम करते आणि विल पॉवरला अजून मजबूत कसं बनवता येईल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या समरीतून मिळतील. जर तुमची विल पॉवर चांगली असेल तर तुम्ही स्वतःला कंट्रोल करून आयुष्यातल्या सगळ्या क्षेत्रात यश मिळवू शकता. तुम्ही जीवनाच्या प्रवासात भरभरून यश आणि सुख मिळवू शकता. तुम्ही कोणतीही गोष्ट, काम, अडचण सहज पार करून कोणत्याही संकटाला हिमतीने तोंड देऊ शकता. ही विल पॉवर आहे तरी काय ते आपण समजून घेऊ. हे समजण्यासाठी तुम्ही या 3 ओळी लक्षात ठेवा. पहिली आहे, मी नाही करणार. म्हणजे स्वतःच्या विल पॉवरचा वापर करून अनावश्यक इच्छांवर आवर घालणं. जसं की आत्ताच मी एक पिझ्झा खाल्ला आहे, आता मी अजून एक पिझ्झा नाही खाणार. किंवा सेल लागला आहे पण मी काही खरेदी करणार नाही. जेव्हा तुम्हाला तुमच्या अनावश्यक इच्छांवर आवर घालायचा असेल तेव्हा तुम्ही स्वतःला मी नाही करणार हे सांगत राहा. दुसरी ओळ आहे, मी करणार. म्हणजे तुमच्या इच्छाशक्तीचा वापर त्या कामासाठी करणं, जे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुमचं मन एखादं काम करायला नको म्हणते पण तेव्हा तुम्ही आळस सोडण्यासाठी विल पॉवरचा वापर करता. जसं की मी सकाळी लवकर उठेल किंवा मी आजच हे सगळं काम पूर्ण करेल. म्हणजेच काय तर जे काम तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत करायचं आहे ते करण्यासाठी तुम्ही स्वतःला मी करणार याची आठवण करून द्यायची आहे. आणि तिसरी ओळ आहे, आय वॉन्ट. म्हणजे मला पाहिजे. जेव्हा आपल्याला काही मिळवायचं असतं तेव्हा याचा उपयोग आपण करू शकतो. याचं उदाहरण म्हणजे तुम्हाला जंक फूड खावंसं वाटत असेल पण तुम्ही तुमच्या हेल्थ आणि शरीराबद्दल जागरूक असाल. तुम्हाला फिटनेस हवी असेल आणि फिटनेस मिळवण्यासाठी तुम्ही जंक फूड अवॉइड करता. याचा अर्थ असा की जी गोष्ट तुम्हाला हवी आहे त्यासाठी आय वॉन्ट म्हणजे मला पाहिजे आहे याची आठवण करून देत जा. पण हे सगळं मिळवणं तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुमची विल पॉवर स्ट्रॉंग असेल. आपली इच्छा आणि मोहावर ताबा ठेवण्याचंच नाव विल पॉवर म्हणजे इच्छाशक्ती आहे, जे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जातं. आता आपण समजून घेऊ विल पॉवर का महत्त्वाची आहे. प्रत्येकजण स्वतःच्या एका इच्छाशक्तीसोबत जन्माला येतो. काही लोकांची इच्छाशक्ती इतरांहून जास्त मजबूत असते. अशा लोकांचे त्यांच्या भावनांवर आणि प्रत्येक ॲक्शनवर नियंत्रण असते. असे लोक खूप सहजपणे कोणत्याही विषयावर फोकस करू शकतात. म्हणूनच ज्या लोकांची विल पॉवर मजबूत असते ती लोक आयुष्याच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होतात. त्यांच्याकडे सुदृढ शरीर आणि सक्षम मन असतं. आयुष्यात ते नेहमी पॉझिटिव्ह विचार करतात. मित्रमंडळी आणि कुटुंबांसोबतही त्यांचं नातं खूप मजबूत आणि प्रेमपूर्वक असतं. आयुष्यात कितीही मोठी अडचण आली किंवा ताणतणाव आला तरी मजबूत इच्छाशक्ती असलेले लोक त्याला खूप सहजरित्या पार करतात. दृढ इच्छाशक्ती असणारे लोक इतरांपेक्षा जास्त काळ जगतात. जर तुम्हालाही तुमच्या जीवनात बदल हवा असेल तर मजबूत इच्छाशक्ती तयार करण्यास सुरुवात करा. कारण स्वतःवर आपले नियंत्रण असेल तरच आपले नातेसंबंध, करिअर, पैसा, आरोग्य आणि व्यक्तिमत्व म्हणजेच आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सुधारत जाते. आता आपण इच्छाशक्तीच्या न्यूरोसायन्सबद्दल समजून घेऊ. इच्छाशक्ती आपल्या मेंदूच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्समध्ये असते. आपल्या मेंदूचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचा भाग आपले फोकस, विचार आणि भावना नियंत्रित करतो. पण त्याचे सगळ्यात महत्त्वाचे काम म्हणजे आपल्या ॲक्शन्सला कंट्रोल करणं. मेंदूचा हा एक असा भाग आहे जो शरीराला अवघड गोष्टी करण्याची ऑर्डर देतो. प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचे 3 भाग आहेत. याची वरची डावी बाजू आपल्यामध्ये टेन्शन आणि स्वार्थ निर्माण करते आणि वरची उजवी बाजू आपल्याला ॲक्शन करण्याची आणि आळस सोडण्याची ऑर्डर देते. याच्या मधला आणि खालचा भाग आपल्या ध्येयाबद्दल आणि स्वप्नांबद्दल विचार करतो. मग बाकीचे पार्ट तुम्हाला जास्त खाण्यास सांगत असले, जास्त स्मोकिंग किंवा जास्त खरेदी करायला सांगत असले तरी खालचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स पार्ट आपल्याला ते करण्यापासून थांबवतो. आणि जर प्रीफ्रंटल कॉर्टेक्स नसेल तर तो माणूस सक्षम असणार नाही आणि स्वतःवर नियंत्रण ठेवू शकणार नाही. फाईट किंवा फ्लाईट रिस्पॉन्स हे आपल्या ब्रेनच्या इमिगडला पार्टमध्ये आहे आणि हा ब्रेनचा असा भाग आहे
जो आपल्या पूर्ण शरीराला काही धोकादायक गोष्ट असल्यावर सिग्नल पाठवतो. म्हणजेच हा आपल्या ब्रेनमधील आपल्या शरीराची धोक्याची घंटा आहे. अशा वेळी आपली हार्टबीट वाढते आणि मग आपल्या माइंडचा पूर्ण फोकस येणाऱ्या संकटावर असतो. आपल्यामध्ये अजून एक प्रकारची भीती असते, ज्यासाठी आपल्याला डिफेन्स टाईपच्या रिस्पॉन्सची गरज भासते. असं समजा की तुम्ही बाहेर फिरायला निघाले आहात आणि तेव्हाच तुम्हाला जवळच्या एका मिठाईच्या दुकानातून मनपसंत मिठाईचा सुगंध येतो. तुम्हाला मुळीच राहवत नाही आणि मग तुम्ही त्या मिठाईच्या दुकानात पोहोचता. तिथे तुम्हाला तुमची आवडती मिठाई दिसते. दिसायला अगदी मस्त आणि खायला चविष्ट अशी ती मिठाई तुम्हाला तुमच्या बालपणीची आठवण करून देते. आता तुम्ही यावर काही विचार करण्याआधीच तुम्ही ती मिठाई घेऊन खाता. त्यावेळी तुम्हाला तुमचे डाएट बिलकुल आठवत नाही. मिठाई पाहूनच तुम्हाला तुमच्या विचारांवर ताबा राहत नाही. तुम्ही जेव्हा मिठाई पाहिली तेव्हा तुमच्या मेंदूत डोपामाइन नावाचे एक न्यूरोकेमिकल हॉर्मोन रिलीज झाले. डोपामाइनने तुमच्या शरीराला सिग्नल पाठवला, आता काहीही झालं तरी ही मिठाई तर खायचीच आहे. जेव्हा आपण मिठाई खातो तेव्हा आपली शुगर लेवल वाढते आणि त्या शुगर लेवलला मेंटेन ठेवण्यासाठी तुमचा ब्रेन मिठाई खाण्याआधीच तुमची शुगर लेवल कमी करतो. आता शुगर लेवल कमी झाल्यामुळे तुम्हाला अशक्तपणा जाणवेल किंवा नर्वस फील होईल आणि तुमची मिठाई खायची इच्छा अजून वाढेल. तुम्हाला इथे सेल्फ कंट्रोलची गरज आहे. मिठाई खाण्यापासून स्वतःला थांबवण्यासाठी तुम्हाला पॉज अँड प्लॅन या विलपॉवर इन्स्टिंक्टची गरज आहे. जेव्हा तुम्ही बाहेरील संकटाला सामोरे जाता तेव्हा तुमच्यात फाईट आणि फ्लाईट इन्स्टिंक्ट पूर्णपणे ॲक्टिव्ह असतं आणि जेव्हा तुम्ही अंतर्गत त्रासाला सामोरे जाता तेव्हा पॉज अँड प्लॅन इन्स्टिंक्ट ॲक्टिव्ह होतं. हे त्यावेळेस होतं जेव्हा तुम्ही काहीतरी असं करण्याचा विचार करता जे तुम्ही नाही करायला पाहिजे. जर तुम्हाला तुमची काही कामं पूर्ण करायची असतील पण तुम्हाला आळस येत असेल तर अशावेळी पॉज अँड प्लॅन हा विलपॉवर इन्स्टिंक्ट तुमच्यासाठी काम करतो. हा विलपॉवर इन्स्टिंक्ट अशा वेळेस देखील काम करतो ज्यावेळी तुमचे माइंड तुम्हाला चुकीचा निर्णय घ्यायला भाग पाडत असेल किंवा असं काम करायला लावत असेल जे केल्यावर तुम्हाला पश्चाताप होईल. म्हणजेच तुम्हाला स्वतःचे रक्षण स्वतःपासूनच करायचे आहे आणि यासाठीच तुम्हाला स्ट्रॉंग इच्छाशक्तीची गरज पडते. फाईट आणि फ्लाईट रिस्पॉन्स तुमच्या रिॲक्शन्सला म्हणजे तुमच्या प्रतिक्रियेला फास्ट करते, पण पॉज अँड प्लॅन इन्स्टिंक्ट तुम्हाला कोणताही निर्णय विचार करून घ्यायला भाग पाडते. जेव्हा आपल्या ब्रेनमधील प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आपल्या आत चाललेल्या गोंधळाला ओळखतो आणि त्याला ओळखून तो ब्रेनच्या इतर भागांना सिग्नल पाठवतो जेणेकरून आपली हार्टबीट, ब्रीदिंग आणि ब्लड प्रेशर ठीक राहील. आता आपण इच्छाशक्तीला मजबूत करण्यासाठी काय करता येईल ते पाहू. आजारपण, एकाकीपण, राग, डिप्रेशन, अँक्झायटी, दुःख आपल्या इच्छाशक्तीला कमजोर करतं. म्हणून एका स्ट्रॉंग इच्छाशक्तीसाठी चांगलं आरोग्य आणि हेल्दी माइंड असणं खूप गरजेचं आहे. दररोज व्यायाम करून, पौष्टिक अन्न खाऊन, पूर्ण झोप घेऊनच आपली इच्छाशक्ती स्ट्रॉंग बनते. जेव्हा तुम्ही रिलॅक्स असता तेव्हा ते करा जे करून तुम्हाला आनंद मिळतो. तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत वेळ घालवा. यामुळे तुमच्यात आणखीन जास्त सेल्फ कंट्रोल येईल. आणि इच्छाशक्ती वाढवण्याची आणखी एक सोपी पद्धत आहे डीप ब्रीदिंग. इच्छाशक्ती वाढवण्याची आणखी एक टेक्निक म्हणजे एक्सरसाइज. हे एका आश्चर्यचकित करणाऱ्या औषधासारखे आहे जे तुमच्या सेल्फ कंट्रोलला मजबूत बनवते. 10 वेगवेगळ्या स्टडीजनंतर हे सिद्ध झालं आहे की रोज 5 मिनिटे नियमितपणे केलेली एक्सरसाइज ही व्यायामशाळेत केलेल्या 1 तासाच्या इंटेन्स वर्कआउटपेक्षा जास्त इफेक्टिव्ह आहे. मग ते 5 मिनिटांचे चालणे का असेना ते तुमचा मूड ठीक करते आणि स्ट्रेसमधून रिलीफ देते. कोणतीही फिजिकल ॲक्टिव्हिटी आपल्या शरीरावर आणि माइंडवर पॉझिटिव्ह परिणाम दाखवते. तुम्ही योगा करू शकता, स्विमिंग, डान्स, गार्डनिंग किंवा तुमच्या मुलांसोबत खेळू शकता. दिवसभर काम करून जर तुम्ही थकलेली फील करत असाल तर फक्त 5 मिनिटांची विलपॉवर एक्सरसाइज करा. यामुळे तुम्हाला खूप छान फील व्हायला लागेल. इच्छाशक्ती वाढवण्यामागे झोपेचाही खूप महत्त्वाचा रोल आहे. जर आपली झोप व्यवस्थित झाली नाही तर आपण आपल्या क्रेविंग्स किंवा इच्छांसमोर कमजोर पडतो. कमी झोपेमुळे फोकस करणं आणि आपल्या भावनांना कंट्रोल करणं अवघड जातं. जेव्हा तुमची झोप पूर्ण होत नाही तेव्हा तुमच्या शरीरातील पेशी रक्तातील साखर पूर्णपणे शोषून घेत नाहीत. म्हणून तुम्हाला आळस येतो आणि थकल्यासारखं वाटतं. त्यामुळे तुम्हाला कॉफी किंवा गोड पदार्थ खावेसे वाटतात. त्यावेळी प्रीफ्रंटल कॉर्टेक्सची अवस्था खूपच वाईट असते
कारण त्याला एनर्जीची खूप गरज असते. अशावेळी तुम्हाला खूप राग येऊ शकतो आणि तुम्ही तुमचा सेल्फ कंट्रोल पूर्णपणे गमावू शकता. केवळ एका दिवसाची झोप नीट झाली नसेल तर रोजचे साधारण स्ट्रेस देखील तुम्हाला खूप त्रासदायक वाटेल. जर तुम्ही रोज रात्री 10 ते सकाळी 5 पर्यंतची झोप पूर्ण करू लागलात तर हे तुमच्या शरीर आणि मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी खूप फायदेशीर ठरेल. पूर्ण झोप एवढी फायदेशीर आहे की ती एका थेरपीसारखं काम करते. म्हणूनच डॉक्टर पेशंटला लवकर झोपण्याचा सल्ला देतात. इच्छाशक्ती मसल्ससारखी आहे. तुम्ही जसं मसल्स वाढवण्यासाठी मेहनत घेता तसंच इच्छाशक्तीचं देखील आहे. पण जर तुम्ही एकाच दिवसात खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज करत असाल तर साहजिकच तुमची इच्छाशक्ती कमजोर पडू लागेल. मसल्सप्रमाणेच तुमची इच्छाशक्ती देखील जास्त लोड घेतल्याने थकून जाते, कारण त्यालाही रेस्टची गरज आहे. त्यासाठी तुम्ही मेडिटेशन करू शकता किंवा थोड्या वेळेसाठी पॉवर नॅप घेऊ शकता. यामुळे तुम्हाला पुन्हा फ्रेश वाटू लागेल आणि तुमची इच्छाशक्ती आधीपेक्षा जास्त स्ट्रॉंग बनेल. तुम्ही तुमच्या प्रत्येक कमजोरीवर ताबा मिळवू शकता आणि एक उत्तम व्यक्ती बनू शकता. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.